जय महाराष्ट्र मित्रांनो, मी शिवानी. पाहताय आजचा आवाज. देशाच्या राजकारणातून पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरेसाठी तब्बल 300 नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश आणि जवळजवळ आमदार खासदारांसह माजी खासदार देखील उद्धव ठाकरेंच्या भेटीला. मातोश्रीवरती गुप्त बैठक. कोणकोणते आमदार खासदार आणि कोणकोणते नेते आहेत मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांचा पुन्हा नवा करिश्मा. तर या गुप्त बैठकने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची आणि शिंदेगडाची उडाली झोप. तर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार. मित्रांनो, नेमकं काय घडते पडद्याच्या पाठीमागे सविस्तर राजकारण महाराष्ट्राचं साधून घेऊया. या घडची सगळ्यात मोठी बातमी, ज्या बातमीकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, अशा प्रकारची ही सगळ्यात राजकीय मोठी अपडेट. तेव्हा जाणून घेऊया महत्त्वाची बातमी. आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर आपण उद्धव ठाकरेंना मानणारे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मग आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव लिहायला विसरू नका. शेवटी आपल्या गावाचं नाव देखील लिहायला विसरू नका. मित्रांनो, सविस्तर बघूया बातमी काय आहे आणि या बातमीने नक्कीच शिवसैनिकांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतोय दिलासा. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. नेत्यांची थेट यादी चालली आहे जी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतीये. मित्रांनो, पुणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला कित्येक वर्षांपासून होता, परंतु तो बालेकिल्ला ढासळला आणि आता मात्र मित्रांनो पुढे छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई, सोलापूर या सगळ्या भागातून आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जवळजवळ 300 पदाधिकारी आणि माजी आज आमदार आणि खासदारांनी आज प्रवेश केला आहे. हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय. कोणकोणते नेते आहेत, कोणकोणते माजी आमदार आहेत, कोणकोणते विद्यमान खासदार आहेत, ते देखील आपण घेऊया. बातमी बघूया सविस्तर. मित्रांनो, मातोश्रीवरती गुप्त बैठक झाली आणि या बैठकीच्या दरम्यान घडलं गेलं की शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हातात येत असल्याकारणाने बऱ्याच आमदारांना आता उद्धव ठाकरेंची सोबत येण्याची घाई झाली आहे आणि बरेच आमदार आता उद्धव ठाकरेंची जवळीकता साधू लागली आहेत. यातच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला दिलासा आणि या सुनावणीत उद्धव ठाकरे यांच्या हाती येणारी शिवसेना. या सगळ्या समीकरणामुळे शिंदे गटात काय राहिलंय का, असा प्रश्न आता त्यांचेच नेते करू लागले आहेत. आमचं राजकारण भाजपने संपवलंय, आम्हाला राजकीय दुष्ट संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी रचते, आम्हाला राजकारणातून बाद केलं जाते, असं शिंदे गटाचे आमदार म्हणू लागलेत. भाजप आमच्यावरती दबाव टाकून आम्हाला संपवते, आमच्यावरती ईडीच्या धारी टाकते, तर या भाजपाशी आता जुळून कसं घ्यायचं, असं देखील बहुतांश नेते म्हणू लागलेत. मित्रांनो, या सगळ्या अंतर्गत घडामोडी आता चौथ्यावरती येऊ लागल्याच्या नंतर शिंदे गटात किती मोठी अस्वस्थ आहे हे आता समजू लागलंय. दुसरीकडे अजित पवारांचे राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निधी देत नाही. दुसरीकडे भाजप मात्र शिंदेंच्या सगळ्याच नेत्यांवरती वेगवेगळ्या धाडी टाकण्यासाठी तत्पर आहे. आणि एवढंच असताना भाजपचे बडे नेते उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यातूनच समजून जायचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला काय हवंय आणि काय नकोय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत ज्या प्रकारे पेरलं गेलं होतं, आता तशाच प्रकारे पुढे उगवताना दिसतंय. म्हणून तर महाराष्ट्राचं राजकारण समजणं तेवढी सोपी गोष्ट नाही. एखादा पक्ष सांभाळणं आणि एखादा पक्ष निर्माण करून सांभाळणं हे किती अवघड असतं ते आता महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांना समजेल, असा टोला शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंना लावलाय. त्यामुळे शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हाती आल्याशिवाय राहणार नाही. पक्ष सांभाळणं खायची गोष्ट नाही, असंही शिवसेना नेती सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बरेच आमदार खासदार प्रवेश करतील, ही देखील शक्यता आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अशी एक महत्त्वाची आणि थरारक घडामोड घडली आहे, जिच्यामुळे संपूर्ण राज्याचे, दिल्लीतले सत्ता केंद्राचे आणि विशेषतः भाजप शिंदे गटाच्या तंबूत प्रचंड हलकल्लोळ माजला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत तब्बल 300 पेक्षा जास्त नेत्यांचा, माजी आमदार, विद्यमान पदाधिकारी, माजी खासदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि अगदी काही सध्याचे लोकप्रतिनिधींचा भव्य प्रवेश झाला आहे. आणि हा प्रवेश साधा नाही, हा राजकीय वादळाचा पहिला प्रचंड झोत आहे, हेच वास्तव आहे. मातोश्रीवर झालेली गुप्त बैठक, त्या बैठकीला आलेल्या मोठ्या नेत्यांची काळजी, तणाव आणि तिथे झालेल्या निर्णायक चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः एका नव्या वळणावर नेऊन ठेवलं आहे. ज्याप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत तणाव वाढत आहे, त्याचप्रमाणे शिंदे गटातील नाराजी उघडपणे फुटू लागली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तयार झालेलं वातावरण आणि शिंदे गटाच्या भूमिकेवर टीका करणारे स्वतः त्यांचेच आमदार, हे सगळं मिळून एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय भूकंप घडवण्याची लक्षणं आता स्पष्ट दिसत आहेत. पुणे, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अशा शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातील 300हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत थेट रांगेत उभे राहिलेले दिसत आहेत. त्यांची एकच भूमिका आहे, आम्हाला दबावाखाली ईडी सीबीआयच्या कारवायांच्या भीतीने आणि भाजपच्या राजकीय कुराडावामुळे शिंदे गटात जावं लागलं. पण खरी शिवसेना, खरी विचारधारा आणि खरी नेतृत्व शक्ती अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यातच आहे.
इतकंच नाही तर गजानन कीर्तीकरांसारखे शिंदे गटातील वरिष्ठ नेतेही आपल्या मुलाच्या उद्धव निष्ठेमुळे पुन्हा जुन्या निष्ठेकडे वळताना दिसतायत. विद्यमान खासदार स्वतःच सांगतायत की आम्ही गोंधळात, भीतीत आणि दबावात निर्णय घेतला. आजही सत्ता आमच्या डोक्यावर टांगती तलवार करून खेळते. भाजप नेते संजय राऊतांच्या भेटीगाठी घेत आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार खुलेपणाने सांगतायत की भाजप त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करते. हे दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणातील अदृश्य रेषा उघड करते. अजित पवारांचा गट निधी थांबवतोय, भाजप शिंदे गटातील नेत्यांवर धाडी टाकते आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नेता कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेसाठी दिलासा आणतोय आणि शिंदे गटातील बहुतांश लोक मान्य करतायत की खरी शिवसेना घेऊन जाणं म्हणजे केवळ सत्ता सांभाळणं नाही, त्यासाठी कणखरपणा, विचारधारा, जनमानसातील विश्वास आणि बाळासाहेबांनी दिलेली लढाऊ परंपरा जपणं आवश्यक आहे. म्हणूनच आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात हीच चर्चा रंगते. शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात परतणार. सुषमा अंधारे, संजय राऊतांचे वक्तव्य आणि हजारो शिवसैनिकांचा उफाळलेला जनमताचा पूर आता स्पष्ट सांगतोय की पुढील 2 महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय स्फोट संभवतोय, ज्यात अजित पवारांचा गट कमजोर होईल, शिंदे गटात मोठी फूट पडेल आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू बनतील. आजच्या मातोश्री बैठकीत ज्या गोष्टी घडल्या, ज्या प्रकारे 300 पेक्षा अधिक नेते उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले, त्याने महाराष्ट्राचा राजकीय नकाशाच बदलला आहे. येणारे दिवस ठाकरेंचे, शिवसेनेचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय ध्रुवीकरणाचे ठरणार आहेत. हेच आजच्या सर्व घडामोडींचे मूळ सार.